त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आपल्याला मान्यवर म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. आपल्या तालुक्यातले पहिले IAS आदरणीय ओमकार पवार सर यांचे आगमन आहे. त्यांचे आपण या जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5च्या वतीने आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर संदीप दत्त दानावडे साईराज 11चे संघमालक मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचेही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर श्री फायटरचे संघमालक रवी दळवी यांचे या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे सहर्ष स्वागत आहे. सुर्वे टायगर संघमालक विनोद दादा सुर्वे हे मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचेही सहर्ष स्वागत आहे. जे संघमालक या ठिकाणी आले असतील त्यांनाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. ग्लोरियस स्पोर्टचे सुधीर भाऊ दानावडे यांचे आगमन आहे. त्यांचेही स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून शेलार चॅलेंजरचे प्रवीण दादा शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही सहर्ष स्वागत आहे. मैत्री ग्रुप जावलीचे कविराज दादा परामणे आणि सुनील दादा हिरवे यांचे आगमन आहे. त्यांचेही स्वागत. त्याचबरोबर स्पार्टन 11चे विनोद दादा पार्टे यांचे या ठिकाणी आगमन आहे. त्यांचेही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने. राहुल दादा तरडे कृष्णाय रॉकस्टार संघमालक या ठिकाणी आहेत. त्यांचेही स्वागत. त्याचबरोबर महाराजा योद्धाच वैभव शेठ पवार यांचे आगमन आहेत. त्यांचेही स्वागत आहे. त्यांचाही संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहे. थोड्याच वेळामध्ये आपण या पर्व क्रमांक 5 कडे वळणार आहोत. भव्य दिव्य उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. सातारा चावडीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत जावली प्रीमियर लीग 2025 पर्व 5 आणि पर्व 5 मध्ये पदार्पण करणारी जावली प्रीमियर लीग आणि त्याचा आज उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. आकीव रेखीव आणि भव्य दिव्य हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होईल. चला आपण तयारी करा. एका रांगेमध्ये उभा राहा. 5 दूर कांड्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या ज्वलित करायच्या आहेत. तुम्हाला त्याच्या सूचना दिल्या जातील. ओके. एका टीमकडे 2 दिलेले आहेत आणि विनंती आहे की थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी होणार आहे.
थोड्याच वेळामध्ये सोहळ्याला सुरुवात आपण करणार आहोत. या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर सन्माननीय अधनीय अंकुशजी सकाराम कदम बाबा थोड्याच वेळामध्ये उपस्थित राहतील. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. सगळ्यात पहिल्यांदा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. तदनंतर खेळपट्टीच्या दिशेनं आपण रवाना होणार आहोत. या स्पर्धेची JPL ची खऱ्या अर्थानं ट्रॉफी आपण पाहिली तर या ट्रॉफीचीही चर्चा आपण करणार आहोत. या ट्रॉफी कशा पद्धतीने बनवली गेली त्या ट्रॉफीचा संपूर्ण इतिहास तुमच्यापर्यंत कळवला जाईल. त्या ट्रॉफीचं पूजन केलं जाईल. तदनंतर खेळपट्टीचं पूजन केलं जाईल आणि तदनंतर आजच्या दिवसातील पहिला टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते करून JPL ला म्हणजे जावली प्रीमियर लीग 2025 ला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. चला, संघांना विनंती आहे की आता आपण एका रांगेमध्ये उभे राहा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. सर्व संघांना विनंती आहे की आपण एका रांगेमध्ये उभं राहा. मुख्य व्यासपीठावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं ज्यावेळेस पूजन होईल त्यावेळेस तुम्हाला एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 30 यार्ड सर्कलला तुम्हाला राऊंड करायचं आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. पहिले 2 संघ मधले जातील आणि त्यानंतर बाकी संघ त्यांना जॉईन करतील. इकडचे संघ डाव्या बाजूला, इकडचे संघ उजव्या बाजूला. ओके, त्याचबरोबर महेंद्र जुनगरे सर यांचे या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने. चला, सर्व संघांना विनंती आहे की आपण लाईनअप करा. विनंती आहे की आपण एका रांगेमध्ये थांबा. 2च मिनिटांमध्ये आपण या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे आपण वळणार आहोत. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत जावली प्रीमियर लीग 2025 पर्व 5वा आजचा पहिला दिवस म्हटलं की उद्घाटनचा दिवस आहे. त्याचबरोबर महत्त्वाची सूचना आणखीन एक राहिलेली आहे. टॉस साठी तुम्हाला 4थ्या ओव्हरमध्ये रिपोर्टिंग करावं लागेल. व्यासपीठावरती प्लेइंग 11 लिस्ट तुम्हाला अपडेट करून द्यावी लागेल आणि ब्लेझर तुम्हाला घालून थांबावं लागेल. ओके, याची आपण पुन्हा एकदा सर्व संघांनी नोंद घ्या. ज्यावेळेस पुढे आपला सामना येणार आहे 4थ्या षटकामध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे, ब्लेझर परिधान करायचं आहे, प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून द्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला कंपल्सरी टॉस होईल, याची देखील आपण नोंद घ्या.
जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 खेळाडू आता एका रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पीटीसीच्या माध्यमातून होत आहे आणि जे प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत त्यांचे सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक या मैदानापर्यंत आलेले आहेत त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. आणि थोड्याच वेळामध्ये या उद्घाटन समारंभाकडे आपण वळूया, ज्याची आपल्या सर्वांना आतुरता लागलेली आहे. पर्व क्रमांक 5 मध्ये जावली प्रीमियर लीग पदार्पण करत आहे आणि थोड्या क्षणातच या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न होईल आणि लगेचच आपल्या समोर पहिली मॅच येणार आहे. काळेश्वरी फायटर विपक्ष कृष्णाई रॉकस्टार असा होणारा पहिला सामना आहे पर्व क्रमांक 5चा. थोड्याच वेळामध्ये आपण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आपण पाहिलं तर काही क्षणातच अगदी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि मराठा युवा सेनाचे महाराष्ट्र राज्याचे आपण पाहिलं विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अंकुशजी सखाराम कदम म्हणजे बाबा थोड्याच वेळामध्ये उपस्थित राहतील. आणि जसे उपस्थित राहतील तसं आपण पाहिलं तर या सोहळ्याला सुरुवात केली जाईल. 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहिलं तर लॉर्ड्स ऑफ नवी मुंबई म्हणजे प्रत्येकाचं आवडतं मैदान म्हणजे भूमिपुत्र सेक्टर 23 कोपरखेने या मैदानामध्ये ही स्पर्धा खेळली जाणार. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष, तमाम तरुणांच्या पाठीशी उभा असणारा खऱ्या अर्थानं खंबीररित्या व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय अंकुशजी सखाराम कदम बाबा, आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक 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 स्वागत आहे. अर्थातच जावली प्रीमियर लीग JPL 2025 हा सोहळा दैदिप्यमान सोहळा स्वप्न प्रत्येकानं पाहिलं आणि या स्वप्नाच्या पाठीशी आम्ही प्रत्येक जण मात्र धावत राहिलो. 5.0 मध्ये आज तमाम प्रत्येक खेळाडू वाट पाहतोय JPL मध्ये मी कधी खेळणार आणि अगदी या सोहळ्यासाठी दाखल झालेत सन्माननीय आदरणीय अंकुशजी सखाराम कदम बाबा यांचं पुनश्च आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर शेखर द बिल्लार यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व आपले सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओ गुहागर यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व आपले सहर्ष स्वागत आहे. शासकीय सेवेतील खेळाडू आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व आपलंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे. अल्पावधीमध्ये आपला कर्तृत्व ठसा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावरती उमटवणारं व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता, कार्यक्षमता, विकासाचं नवीन ध्येय, स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. अगदी सोहळ्याला सुरुवात करूयात. प्रथमतः आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. परंतु या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत ती महाराष्ट्र गीताने आणि त्यासाठी आपल्या सर्वांना सज्ज राहायचं आहे. ओके, सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जागेवला जागे उभं राहूया
आणि महाराष्ट्र गीताने या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया आणि लगेचच आपण या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न करूया। सर्व खेळाडूंना आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी आपण सर्वजण उभे राहूया आणि या कार्यक्रमाची जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 ची सुरुवात आपण प्रथमतः महाराष्ट्र गीताने करणार आहोत। विनंती आहे की आपल्या शुभस्य या ठिकाणी आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय अंकुशबाबा कदम यांना विनंती आहे आपल्या तालुक्यातील पहिले IAS ओमकार पवार सर यांना विनोददा पार्टी असतील यांना विनंती आहे, सर्वांना प्रवीणदा शेलार यांना विनंती आहे। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं। धर्म शुभा, कर्म शुभा, गळ्यातली माळ शुभा, तुकोबांची गाथा शुभा, घरासमोरची तुळस शुभा, आणखीन काय सांगावं काय आहे शुभा। ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आलं। आणि तदनंतर मी विनंती कर पट्टीवरती खेळवला जाणार ती 22 यार्डची खेळपट्टी आणि त्याच खेळपट्टीचं पूजन आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र केलं जाईल। कोपरखेने भूमिपुत्र सेक्टर 23 सर्वांची आवडती खेळपट्टी 22 यार्डची खेळपट्टी म्हणजे आमच्या मनाशी नाती जोडणारी खेळपट्टी। आणि अगदी आपण पाहिलं तर या खेळपट्टीच्या दिशेने आमचे संपूर्ण VIP मान्यवर सर्वांनी अधनी आपण पाहिलं तर IPS ज्यांनी आपण पाहिलं तर अगदी चौथ्या पर्वामध्ये 4.0चा JPL चा किताब पटकवला ते सनपानेचे ओमकारजी पवार सर। त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्मान्य अधनीय शेखरजी बिलारे सर, BDO गुहागर। त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्याचबरोबर सन्मान्य अधनीय अंकुशजी सकाराम कदम साहेब बाबा। आणि त्याचबरोबर आम्ही मनापासून आभार व्यक्त करेल अर्थातच द्वारका कन्स्ट्रक्शन श्री सुधीर दादा गोळे साहेब, श्री विजयजी शेलार साहेब, प्रवीणजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी महानुभव मठ शेजारी तामजाई नगर सातारा येथे आपण पाहिलं तर सर्वात मोठं कन्स्ट्रक्शन ज्यांच्या माध्यमातून 5.5 एकर मध्ये खऱ्या अर्थानं उभं केलं गेलंय ते द्वारका कन्स्ट्रक्शन। त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल। आणि हे संपूर्ण आमचे मान्यवर आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या दिशेने आता रवाना होत आहेत। निलेश सर त्यांच्या पाठीमागून खेळाडू येतील। ऑपरेटर तानाजी मालुसरे असतील, कान्होजी जेदे असतील, सरसेनापती हंबीराव मोहिते असतील, नेताजी पालघर असतील, सरसेनापती प्रतापराव गुजर असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, वेड्यात वेडे वीर दौडले 7 म्हणजे 7 वीर जे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्वराज्य घडवण्यासाठी लढत राहिले, प्रामाणिकपणे झुंजत राहिले। त्या संपूर्ण मावळ्यांची खऱ्या अर्थानं आठवण करून देणारी जावली प्रीमियर लीग 2025 ची ही संपूर्ण मावळ्यांची आठवण करून देणारी पगडी आणि त्या पगडीला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या संपूर्ण JPL मध्ये ट्रॉफीच्या स्वरूपामध्ये उभं केलं गेलंय। मी असं म्हणेल ही ट्रॉफी ज्या घरामध्ये जाईल, ज्या बंगल्यामध्ये जाईल, ज्या ऑफिसमध्ये जाईल, त्या घराला त्या
गावाला घर पण येईल. JPL ची ट्रॉफी जर तुमच्या गावात नाहीये तर गावाला गाव पण नाही, घराला घर पण नाही. या ट्रॉफीसाठी तुम्ही लढणार आहेत. याची किंमत तुम्हाला आजच सांगतो. ज्या मावळ्यांनी स्वराज्य घडवण्यासाठी रक्त 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 सांडवलं, त्या मावळ्यांच्या या ट्रॉफीसाठी मिळवण्यासाठी तुम्हाला पढावं लागेल, लढावं लागेल. रडून इतिहास होत नाही, इतिहास लढणाऱ्यांचा झालाय. हाही वेगळा इतिहास आहे. कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी सगळ्या गोष्टी तुम्हाला या ट्रॉफीसाठी द्याव्या लागतील. आज उपवास धरला तरी तुम्हाला ही ट्रॉफी भेटणार नाहीये. नवस करून तर बघा, या ट्रॉफी पर्यंत तुम्ही पोहोचणार पण नाही. तुम्हाला पडावं लागेल, लढावं लागेल आणि या ट्रॉफी सोबत पोहोचावं लागेल. ही ट्रॉफी आहे अर्थातच पराक्रम आठवण करून देणाऱ्या आमच्या संपूर्ण मावळ्यांची ट्रॉफी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पाहुणी शौर्य तुझा पुढे मृत्यू नतमस्तक झाला. माझ्या स्वराज्याच्या मावळ्यांसाठी शंभू अमर झाला. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. महाराष्ट्रामध्ये चर्चा होणार या ट्रॉफीची, संपूर्ण जगामध्ये चर्चा होणार या ट्रॉफीची. ही ती ट्रॉफी आहे. त्याचबरोबर दत्तादा शेलार यांना विनंती आहे. जावली टेनिस बॉल क्रिकेटचे कोहिनूर त्यांनाही विनंती आहे. दत्ता आपणही सहभागी व्हा. दत्तादा मोहिते यांना विनंती आहे की आपण सहभागी व्हा याही उद्घाटन समारंभामध्ये. जावली तालुक्यातले आपले सिनियर खेळाडू आहेत, जावली टेनिस बॉल क्रिकेटचे कोहिनूर आहेत, त्यांना विनंती आपणही सहभागी व्हा. आपल्याला विनंती आहे. यानंतर आता आपण खेळपट्टीचं पूजन संपन्न करत आहोत. मान्यवरांच्या शुभाशय या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. ज्या खेळपट्टीवरती जावली प्रीमियर लीगची स्वप्न खेळाडू रंगवणार आहेत त्या खेळपट्टीचं आता पूजन होणार आहे. ज्या खेळपट्टीवरती विजयाचे झेंडे खेळाडू रवणार आहेत त्या खेळपट्टीचं पूजन आता आपण करत आहोत. ज्या खेळपट्टीवरती श्वासाची चाल, घामाची ढाल आपण करणार आहोत त्या खेळपट्टीचं पूजन होणार आहे. ज्या खेळपट्टीवरती हारण्यावरती मात आणि जिंकण्यासाठी आपण संघर्ष करणार आहोत त्या खेळपट्टीचं पूजन आता मान्यवरांच्या शुभाशय होणार आहे. खेळपट्टीचं आपण ऑक्शन करूया आणि त्यानंतर खेळपट्टीला आपण नारळ वाढवूया आणि या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ आपण संपन्न करूया. आपल्या तालुक्यातील पहिले IAS अधिकारी ओमकार पवार सर सनपाने यांच्या शुभाशय आपण प्रथमतः खेळपट्टीचा आणि यष्ट्यांचा ऑक्शन करत आहोत आणि त्यांच्या शुभाशय या ठिकाणी आपण या खेळपट्टीला आणि यष्ट्यांना आपण आता पहिला नारळ वाढवणार आहोत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खेळपट्टीचं आणि यष्ट्यांचं पूजन होत आहे. यानंतर स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्या शुभाशय आपण खेळपट्टीचं पूजन करत आहोत. यष्ट्यांना आपण हार परिधान करत आहोत. या खेळपट्टीवरती आपण 4 दिवस आपली प्रीमियर लीग खेळणार आहोत. त्या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण यष्ट्यांचं आणि खेळपट्टीचं पूजन संपन्न करत आहोत. आपण यष्ट्यांना आणि खेळपट्टीला या ठिकाणी हार परिधान करत आहोत आणि या प्रीमियर लीगचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. खेळपट्टीचं ऑक्शन होत आहे. एकदा जोरदार टाळ्या जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 साठी. यानंतर आता आपण नारळ वाढवत आहोत. शेखर दादा बिल्लारे सर यांच्या शुभाशय आपण नारळ वाढवत आहोत. आपल्या तालुक्यातील अधिकारी आहेत त्यांच्या शुभाशय आपण नारळ वाढवतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्यानंतर यानंतर आपण खेळपट्टीचं पूजन संपन्न करत आहोत. विनोद दादा पार्टे यांच्या शुभाशय आपण नारळ वाढवत आहोत. स्पार्टन 11चे संघ मालक आहेत पार्टे आर्ट्स अँड बॅनर्स. गणपती बाप्पा त्यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी नारळ वाढवत आहोत. खेळपट्टीचं निष्ठांचं पूजन संपन्न होत आहे. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 आणि पर्व क्रमांक 5चा हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर आपण नारळ वाढवत आहोत. रवी दादा दळवी श्री डिजिटलचे सर्वा श्री फायटरचे संघ मालक आणि मैत्री ग्रुप जावलीचे उपाध्यक्ष. गणपती बाप्पा प्रवीण दादा शेलार यांच्या शुभाशय आपण नारळ वाढवत आहोत. गणपती बाप्पा. द्वारका कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आलेला आहे. आपल्या तालुक्यातील सिनियर खेळाडू आणि जावली टेनिस बॉल क्रिकेटचे कोहिनूर सर्जापूर गावचे दत्ता दादा मोहित यांच्या शुभाशय नारळ वाढवतो आपण. गणपती बाप्पा. त्याचबरोबर विनोद दादा सुर्वे टायगर या टीमचे संघ मालक आहेत त्यांच्या शुभाशय आपण नारळ वाढवत आहोत या स्पर्धेचा. गणपती बाप्पा.
त्याचबरोबर संदीप धानावडे यांच्या शुभ हस्ते आपण नारळ वाढवत आहोत. आनंद शेलार सर यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवला जात आहे. या खेळपट्टीला यष्टियांचं आणि खेळपट्टीचं पूजन संपन्न होत आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला थँक्यू. दोन्ही कॅप्टन्स सर्व मान्यवरांना विनंती करूया की आपण आता या ठिकाणी उभे राहा सर्वजण आणि दोन्ही कॅप्टन्स आपण या. दोन्ही कॅप्टन्स आणि संघ मालक, दोन्ही संघाचे संघ मालक आणि कॅप्टन्स आपण या. आपला टॉस या ठिकाणी होत आहे. संघ मालकांना जॉईन करावा लागेल कारण पहिला सामना आहे. चला एका रांगेमध्ये सर्वांनी उभे राहा. आपण एकमेकांचे हात पकडून उभे राहा. थोडीशी शिस्त आता ड्रोन व्ह्यू मध्ये दिसेल. प्रत्येकाने एकमेकांचे हात पकडून घ्या. एक साखळी तयार करा. दोन्ही कॅप्टन्स कृष्णाई रॉकस्टार श्री राहुल तडे यांच्या मालकीचा संघ आणि काळेश्वरी फायटर्स ही अतिशदादा कदम यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. पहिल्या मॅच साठी दोन्ही कॅप्टन सज्ज असतील. चला दोन्ही कॅप्टन्स या. बोधी कॅप्टन्स आलेत. ब्लेझर परिधान करून लुक IPL लुक इंटरनॅशनल क्रिकेटचा लुक आलाय. जो टॉस आहे तो आपण टॉस सांगूया. एका बाजूला आय लव्ह जावली आहे, ज्या जावली तालुक्यातून आपण येतो. एका बाजूला आय लव्ह जावली आहे तर एका बाजूला JPL 5.0 आहे. असं नाणेफेकीमध्ये तुम्हाला मागायचं आहे दोन पैकी एक. ओके. आणि आदरणीय अंकुश बाबा कदम स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या सामन्याचा टॉस करतोय. कोण मागणार? ओके. काळेश्वरी फायटर नाणेफेकीचा कौल मागणार सचिन. ओके. आपण कॉइन स्पिन करूया. JPL 5.0 मागितलेला आहे आणि पहिला टॉस आला आय लव्ह जावली आणि टॉस जिंकलाय कृष्णाई रॉकस्टार या टीमने. आय लव्ह जावली, आय ऑल्सो लव्ह जावली. टॉस जिंकला महत्वाचा. काल रात्रीपासून डोळ्यासमोर संपूर्ण मैदान दिसत होतं का? नाही, मैदान तर 2 महिने आधीपासून दिसत होतं. जेव्हापासून आम्ही प्लॅन करत होतो. जावली डोक्यातून कधीही जात नाही, त्यामुळे विशेष आठवण काढायची काही गरज नाही. ट्रॉफी बघितल्यानंतर अंगावरती काटा आला का? ट्रॉफी ही मला वाटते पश्चिम महाराष्ट्रातली किंवा पूर्ण महाराष्ट्रातली एक युनिक अशी ट्रॉफी आहे आणि आता ट्रॉफी बघून आमची अशी इच्छा झाली की पुन्हा एकदा या ट्रॉफी पर्यंत आपल्याला कसं जाता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. वाव, आता टॉस जिंकलायस, महत्वाचा निर्णय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. काही खास कारण आहे का फिल्डिंगचं? फिल्डिंगचं हे आमचा टीम प्लॅन आहे, त्यामुळे आम्ही आता तो पब्लिकली सांगू शकत नाही. वाव, गुपित आहे, अभ्यास सगळ्यांनी केलाय. निलेश सर प्लीज. सचिन, तुम्ही टॉस जिंकला असता, नाणेफेकीचा कौल तुम्ही मागितला, टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही प्रथम फलंदाजीच घेणार होतो, परंतु तुम्हाला बॅटिंगच करायची आहे. म्हणजे मनासारखं झालेलं आहे असं टॉस मध्ये आपण गृहीत पकडूया. पर्व क्रमांक 5 मध्ये तुमचा संघ सहभागी होत, कशा भावना आहेत? भावना तर खूप चांगल्या आहेत. लास्ट इयरला पण आम्ही टॉप 3 मध्ये पोहोचलेलो, यावेळी पण आमची तीच हे असेल. निश्चित अधिकचा वेग घेणार नाही. दोन्ही कॅप्टन्सला आपण मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टीम काळेश्वरी फायटर आणि कृष्णाई रॉकस्टार या दोन टीमला मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे. डीजे कुणाल, येस, थोडासा आवाजाची काळजी घ्यायची, थोडासा आवाज वाढवलास तरी चालेल. बाबा मी तुमच्याकडे येईल. स्पर्धा JPL 2 महिने तयारी चालू होती. ट्रॉफी कोणाला सांगितली नव्हती, युनिक ट्रॉफी. आणि जावली म्हटलं तर समाजकार्य, राजकारण, क्रिकेट या सर्व गोष्टी त्यामध्ये आल्या. आणि तदनंतर आपण पाहिले तर जावलीचा खऱ्या अर्थानं विकास याही गोष्टी आता सध्या आपण पाहिलं तर पाईपलाईन मध्ये, म्हणजे जावलीचा भविष्यामधील जावली कशी असेल या सगळ्या गोष्टी सध्या चालू आहेत. त्यामध्ये क्रिकेट जावलीचं भविष्यामध्ये आणखीन वर जाणार या सांगणारी ही स्पर्धा आहे. बाबा, मनामध्ये काय आज आहे आणि काय बोलू इच्छिता? नक्कीच या ठिकाणी आयोजकांचं मनापासून जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची युनिक ट्रॉफी कोणी ठेवली नाही. आणि जो संघ ही ट्रॉफी घेऊन जाणार त्याच्या प्रत्येक खेळाडूमध्ये छत्रपती शिवरायांचा मावळा अवतरलेला असेल.
यावरून या आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जावली ह्या प्रत्येक मातीमध्ये एक मावळा आहे. आणि मी ओमकार सरांना सांगतो की मी ही सगळी मंडळी आहेत की त्यांचा माहिती आहे की क्रिकेटचं कुठलंही भाषण असू द्या, त्याच्यामध्ये माझं पहिलं वाक्य होतं की माझ्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक अधिकारी घडला पाहिजे. आणि आमच्यासाठी अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे की या स्पर्धेचा प्रमुख म्हणून आपण या ठिकाणी आलात. आणि इथं असणाऱ्या माझ्या मातीतल्या प्रत्येक मावळ्याला हेच सांगायचं आहे की क्रिकेट तर आपण खेळूच, परंतु ओमकार पवार असतील, शेखर सर असतील, अशा या तालुक्याचं स्वाभिमान मानबिंदू बनण्याचं आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि सर तुमची आणि माझी, आपल्या सगळ्यांची, शेखर सर कुठे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आमचं ध्येय आहे की या तालुक्यामध्ये 150 गावामध्ये 150 अधिकारी घडवण्याचं आपण संकल्प करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याला एक वैभवशाली गौरवशाली इतिहास तयार करायचा आहे. आणि हे फक्त तुमच्या माध्यमातून होऊ शकतं. आम्हाला कधी आवाज द्या, आम्ही तुमच्याबरोबर कायम तुमचा भाऊ म्हणून सातत्याने पुढे उभे राहू. आणि माझी एक विनंती आहे, खरोखर या JPL जावली प्रीमियर लीगला एक वेगळं महत्त्व आलंय की या 2 अधिकाऱ्यांमुळं. आणि खरोखर ही एक ऐतिहासिक लीग असणार आहे आणि याच्या माध्यमातून एक वेगळा संदेश जाणार आहे. आणि असेच आपण प्रेरणादायी वेळ काढा थोडा तालुक्यासाठी आणि आपल्या सगळ्यांची आपण जबाबदारी पार पाडूया. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि ही ऐतिहासिक प्रीमियर लीग आपण यापुढे कार्यरत राहावी अशी मी सूचना देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच, मनापासून आभार. आता यानंतर मान्यवरांना विनंती करूया की आता आपण मुख्य व्यासपीठावरती प्रस्थान करा. आणि बाकीच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण ते JPL साठी काही खेळाडूंना विनंती आहे की आपण जाऊ नका, आपल्याला इकडचे संघ आपण थांबा, बाकीचे संघ आपण स्थानपन्न झाला तरी चालेल. आणि 2 ज्या टीमची मॅच आहे त्यांना विनंती आहे की आपण खेळाडू लगेच स्वीकारा. ज्या टॉस जिंकलाय त्या टीमला खेळाडू कक्ष स्वीकारण्याचा अधिकार आहे. इकडचे संघ थांबा, आपल्याला JPL 5.0 ही आपल्याला एक कलाकृती या ठिकाणी उभी करायची आहे आणि त्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती आहे. ओके, या खेळाडू या. सुरेश धनावडे तुम्हाला त्याच्या सूचना येतील. आपण या. स्पार्टन या. ज्या 2 टीमची मॅच आहे त्यांनी जावा, बाकीच्यांना विनंती आपण या. बाकीच्यांना विनंती आपण जाऊ नका, बाकीच्यांना ज्यांची मॅच आहे त्यांनी जावा, बाकीच्यांनी इकडे या. आपल्याला एक कलाकृती उभी करायची आहे JPL 5.0 ची आणि त्यासाठी विनंती आहे. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान. पुन्हा एकदा आपल्या जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. यानंतर आपण लगेचच अधिकचा वेळ न घेता मान्यवरांचा स्नेहपूर्वक सन्मान या ठिकाणी आपण लगेचच करणार आहोत. आणि त्यासाठी विनंतीचा अधिकार हा 15 खेळाडूंना आणि संघ मालकांना असेल, याची आपण पुनश्च एकदा नोंद घ्या. आणि कोणता खेळाडू कक्षाच्या जर खाली बसलेला आढळला तर पॅनलाइज केलं जाईल. खुर्च्या तुम्हाला व्यवस्थित ठेवलेल्या आहेत, त्याच्यावरती तुम्हाला असं नसतं व्हायचं, याची आपण पुनश्च एकदा नोंद घ्या. स्पर्धेचे नियम कडक आहेत आणि प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. जो संघ उल्लंघन करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. ओके, थोडंसं फास्ट करा, ड्रोनची बॅटरी थोडीशी लो होते, त्यामुळे खेळाडूंना विनंती आपण तत्परता दाखवा.
अनिल झोनकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाचे आपण संपर्क साधा. अनिल झोनकर यांना विनंती आहे. खेळाडूंना विनंती आहे, आपण तत्परता दाखवा. आपण लगेच जी आखणी केलेली आहे त्याच्यावरती आपण सर्वजण उभे राहा ही विनंती आहे. आणि दोन टीमला विनंती आहे, ज्या दोन टीम मध्ये मॅच आहे आपण तयारी करा लगेच. फिल्डिंग टीम रेडी ठेवा. आणि पहा, एक महत्त्वाची सूचना आहे, प्रत्येक मॅचला 12व्या खेळाडूचे अनाउन्समेंट होणार नाही. आपला 12वा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. याची आपण प्रत्येक वेळेस नोंद घ्या. प्रत्येक मॅचला 12व्या खेळाडूची अनाउन्समेंट केली जाणार नाही. पहिला बॉल पडण्या अगोदर आपला खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद घ्या. कृपया बाहेर यायचं आहे. एक्स्ट्रा खेळाडू, चला आजूबाजूला जे खेळाडू आहेत त्यांनी बाहेर या कृपया. पण JPL ची तुम्हाला कलाकृती पाहायला मिळते 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. सुयश एल थोडासा अजून मोठा करून घ्या. त्यानंतर 0.5 आणि बाकी इतर खेळाडू कोणी नाही बाजूला थांबू नका यासाठी, कारण की हे जे दृश्य आपण बनवतोय ते खरंच खूप छान आणि खरंच खूप सुंदर दिसतंय. आणि यासाठी आपण ज्या शिस्तीमध्ये आहात त्या शिस्तीमध्ये उभं राहा. या स्पर्धेसाठी संपूर्ण ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय. अगदी डोंबिवली देवीचा पाडा या विभागातून दाखल झाले आज नवी मुंबईच्या अगदी जावली प्रीमियर लीग कोपरखेड्यामध्ये अँडी दादा म्हात्रे, म्हणजे स्वर्गीय रतनबुवाच्या चॅम्पियन ट्रॉफी असेल किंवा कल्याण भिवंडी रायगड येथील नामांकित स्पर्धा असेल, या सर्व नामांकित स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर मागणीचे ड्रोन व्ह्यू कॅमेरामॅन जर कोण असेल तो अँडी म्हात्रे. आणि या स्पर्धेचे संपूर्ण दृश्य त्यांच्या माध्यमातून टिपले गेलेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी संपूर्ण अंपायर पॅनल तुम्ही पाहताय. अर्थातच आज या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ISPL ऑल इंडिया संपूर्ण टीमचं सिलेक्शन टीम मध्ये सिलेक्ट म्हणून ज्यांनी कामकाज पाहिलं, टायगर्स ऑफ कोलकाता म्हणजे मोहित कंबोज सर यांच्या टीमचे आपण पाहिलं तर हेड कोच होते. कोरेगावचे कल्याणी घोरपडे सर आज आपण पाहिलं या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. आमचे शशी साटम सर, रुपेश सावंत सर, रमाकांत पवार सर, संपूर्ण शिस्तीचं अंपायर पॅनल आज या संपूर्ण मॅचसाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला बघायला भेटेल. आमची PTC लाईव्हचं आम्ही कौतुक करेल. खूप छान या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याच मातीतला PTC लाईव्ह या संपूर्ण स्पर्धेच्या टी-शर्ट अर्थातच जावली स्पोर्ट्स राहुल वांगडे यांच्या माध्यमातून संपूर्ण टीमच्या संपूर्ण JPLच्या टी-शर्ट प्रिंट केल्या गेल्या, बनवल्या गेल्या. DJ अधीरा, मृणाल पाटील त्याचा मी कौतुक करेल. आज DJ ऑपरेटिंग साठी आपण पाहिलं तर मृणाल पाटील या स्पर्धेसाठी आपण पाहिलं डीजेच्या ऑपरेटिंग टीम मध्ये आहे. या संपूर्ण स्पर्धेचे बॅनर्स अर्थातच श्री डिजिटल रविदादा दळवी साहेब आणि पार्टे आर्ट्स अँड बॅनर्स त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेच्या विनोददादा पार्टे
त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या संपूर्ण बॅनर्स प्रिंट केले गेले. द्वारका कन्स्ट्रक्शन, सुधीर गोळे, विजय शेलार, प्रवीण शेलार यांचं मी आभार व्यक्त करेल या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं सहकार्य. त्याचबरोबर द्वारका कन्स्ट्रक्शन त्यांचा आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सन्मान्य आदरणीय विष्णू आनंद धनावडे साहेब आप्पा, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मालिकावीरची बाईक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केले गेले. प्रत्येक जण आपण पाहिलं ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल्स, त्याचबरोबर आपण पाहिलं तर कॅश, मॅन ऑफ द मॅच साठी असलेले गॉगल्स, त्याचबरोबर आपण पाहिले तर कॅश, या सगळ्या आमच्या स्पॉन्सर्स आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या सगळ्यांनी या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर खारीचा वाटा दाखवलाय, खारीचा वाटा प्रत्येकाचा राहिला, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. गेले 2 महिना या स्पर्धेची आपण पाहिलं तर चर्चा राहिली होती आणि आज चर्चा अगदी नवी मुंबई पासून 350 किलोमीटर सातारा जावली पर्यंत या स्पर्धेची चर्चा जरूर जाईल. एक अनोखी ट्रॉफी या स्पर्धेसाठी खास आपण पाहिलं तर या ट्रॉफीसाठी भरपूर अभ्यास केला गेला. तदनंतर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भाई चषक मध्ये ही ट्रॉफी आपण पाहिली आणि नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा जावली प्रीमियर लीग मध्ये ही ट्रॉफी आपण पाहत आहे. भाई चषक देखील पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केला. पहिली भाई चषक जी ट्रॉफी होती ती पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करण्यात आली आणि योगायोग पहा नवी मुंबई मधली पहिली स्पर्धा जावली जी आपण पहिली तर JPL, तिथे देखील हीच ट्रॉफी आणि हीच ट्रॉफी आता पीटीसी लाईव्ह सध्या आपण पाहिलं तर कव्हर करतोय. अगदी हे संपूर्ण दृश्य पाहताय JPL, ज्याच्यामध्ये अगदी पुढे संकेत गोळे मिस्टर PMPL 1.0 ला पाहताय. आमचे पुणे पोलीस कृष्णा उमळे दुसऱ्याच बाजूला तुम्ही पाहताय. जावली एक्सप्रेस निलेश भिल्लारेला अगदी फ्रंटला पाहताय. संपूर्ण JPL 5.0 सध्या मात्र बनवलं गेलंय. JPL 5 अंडर 22 चा आमचा हर्षल खराडे, PMPL अंडर 19 1.0 चा आपण पाहिलं मानकरी आणि सध्या स्क्रीन मध्ये तुम्ही पाहताय JPL.5 ही संपूर्ण कलाकृती आपण पाहिलं तर आमचा मामुर्डीचा सुयश धनावडे, त्याच्या माध्यमातून आपण पाहिली संपूर्ण आयडिया, संपूर्ण मॅनेजमेंट त्याच्या माध्यमातून ग्राउंड मॅनेजमेंट केलं जातं. व्हिडिओज एडिटिंग त्याच्या माध्यमातून. सध्याचा काळ आपण पाहिलं तर सोशल मीडिया आणि सोशल मीडिया खऱ्या अर्थानं JPL ची जावलीची स्ट्रॉंग आहे. कारण की जावली विभागातली जावली तालुक्याची कोणतीही स्पर्धा असू दे, इंस्टाग्राम ओपन केलं तर सोशल मीडिया रील तुम्हाला येते सुयशच्या माध्यमातून. मिस्टर PMPL अर्थातच 2.0 अजिंक्य बेलोसे, त्याचंही आम्ही स्वागत करतो. वेलकम अजिंक्य. JPL.5 सुरुवातीला PMPL मिस्टर PMPL संकेत गोळेला पाहताय. तदनंतर अगदी फ्रंटला आपण पाहिलं तर अगदी उभा राहिला आमचा हर्षद, जो PMPL अंडर 19 चा मानकरी राहिलाय. जावलीचे कोहिनूर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय फ्रंटला दत्ता मोहिते सर. तदनंतर कृष्णा ओंबळे सर हे संपूर्ण फ्रंटला उभे केले, त्यांनी नुकतंच आपण पाहिलं तर आगमन झालं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी संपूर्ण फ्रंटला निलेश भिल्लारे असतील, वैभव पवार, सगळे आपण फ्रंटला पाहताय. आपण कोणी हालचाल करू नका, कारण की एक छान दृश्य सध्या टिपलं जात आहे. उद्या जेव्हा स्टेटसला हे दृश्य तुम्ही ठेवाल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला अभिमान वाटेल की संपूर्ण JPL.5 आम्ही बनवलं गेलं. तुम्ही सांगाल या JPL.5 मध्ये आम्ही आहोत, आम्ही इथे होतो. हे संपूर्ण मैदान पाहताय. काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे.
ते काम संपूर्ण जावली क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीनं करून दाखवलंय. रात्रीचा दिवस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही ते म्हणतात ना, ते हेच असतं. काल जर पहाटे 4 वाजता रात्री तुम्ही आला असता तर प्रत्येक जण इथे कामासाठी उभा होता. काहींना गवताची काडी उचलली, काहींना मैदान साफ केलं, तर काहींना या व्यासपीठावरची खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर व्यवस्था पाहिली. तो प्रत्येक जण महत्वाचा आहे जो या JPL मध्ये आपल्या सोबत जोडला गेला. अप्रतिम. आणि ही सध्या आपण पाहतो या स्पर्धेची ट्रॉफी, ज्या बावळ्यांनी आपलं तन मन धन या स्वराज्यासाठी दिलं, ते संपूर्ण बावळ्यांची आठवण करून देणारी ही ट्रॉफी. बलोद्द खानाशी झालेल्या नेसरीच्या खिंडीतील प्रतिष्ठेच्या लढाईत प्राणहुती देणाऱ्या सरसेनापती प्रतापराव गुजर, सिद्धी हिलाल आणि 5 सहकाऱ्यांचे बलिदान आठवायला भाग पाडणारी ही ट्रॉफी तुम्ही पाहताय. JPL जावली प्रीमियर लीग जी आपण पाहिली तर पालकमंत्री आमचे लातूरचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन आयोजित जावली प्रीमियर लीग 2025 5वं पर्व. सुजित पवार मिस्टर JPL 1.0 करंजे गावचा तो होता, त्याचं नाव लक्षात राहिलं. JPL 2. रणजित पवार मिस्टर JPL 1.0 करंजे, त्याचं नाव लक्षात राहिलं. दत्ता मोहिते सर सर्जापूर 2.0 JPL, त्यानंतर पुन्हा दत्ता मोहिते सर सर्जापूर 3.0 मिस्टर JPL 3.0 चे. आमचा IPS ओमकार पवार सर आपण पाहिलं तर 4.0 चे मानकरी राहिले. सनपानेचे मिस्टर JPL. आणि 5व्या पर्वामध्ये कोण असेल मिस्टर JPL चा किताब घेणारे? थँक्यू सो मच. लगेच आपण फिल्डिंग सजवून घेऊयात. आणि काही नियम आहेत जे पॅव्हेलियनला आपण सांगितलेत. पॅव्हेलियनच्या बाहेर कोणताच खेळाडू थांबणार नाहीये. ते स्वतंत्र पॅव्हेलियन तुमच्यासाठी आहे, तर त्या पॅव्हेलियनचा आपण उपयोग करून घ्यायचा. आपण टायमिंग बरोबर 11चं घेतलं होतं, 11:04 झालेत, म्हणजे आपण आहोत थोडेफार वेळेमध्ये. लगेचच सजवलं जाईल या पहिल्या मॅच साठी मैदान, आणि तदनंतर होईल सोहळ्याला सुरुवात.